ठीक आहे, आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. बिल्ड अँड टेस्ट हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, आजचं जे प्रॅक्टिकल आहे बिल्ड अँड टेस्ट हाफ वेव्ह रेक्टिफायर युजिंग फिल्टर. ठीक आहे, यामध्ये आजचे जे प्रॅक्टिकल आहे बुल अँड टेस्ट हाफ वेव्ह रेक्टिफायर युजिंग फिल्टर. याचा आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज येतोय का सगळ्यांना? ठीक आहे, याचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय? आपण रेक्टिफायरचं प्रॅक्टिकल घेतलंय का? याच्यामध्ये ऑफलाईन मोड मध्ये झालंय का रेक्टिफायर? नो मॅम. नो मॅम. आपलं माझ्या मते झिनर डायोड पर्यंत झालेले आहे. ठीक आहे ना. आता आपण या आठवड्याला तुम्ही जेव्हा याच्यामध्ये येईल ना ऑफलाईन मोड मध्ये, त्यावेळेस मी तुम्हाला रेक्टिफायरचं किट दाखवेल तुम्हाला. त्याच्यावर आपण फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण ते परफॉर्म करू. त्याच्यानंतरच हे जे आहे फिल्टरचं, ते पण मी तुम्हाला ऑफलाईन मोड मध्ये मी तुम्हाला दाखवून देईल. ठीक आहे. आता जे आहे आजचं प्रॅक्टिकल यूज तुमचे किती प्रॅक्टिकल किती झालेले आहे? ठीक आहे, याच्यामध्ये बिल्ड हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, याच्यात आहे बिल्ड हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज इन फिल्टर. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण बघितलं होतं की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण एक डायोड यूज केलेला आहे. ठीक आहे, एक डायोड यूज केलेला आहे. काय होतं, फ्लो होतो, म्हणजे एकाच साइडने करंट काय होतो, डायोडचा जो सिलिकॉन डायोड असतो त्याचा फक्त वन साइडने तुमचा करंट फ्लो होतो. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिकल मध्ये ऑनलाईन मध्ये आपले हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, आपले हे दोन्ही प्रॅक्टिकल झाले. त्याच्या पुढचं आपलं आहे युजिंग हाफ वेव्ह रेक्टिफायर युजिंग फिल्टर. ठीक आहे, आता रेक्टिफायर आहे. ठीक आहे, जो तुमचा रेक्टिफायरचा मेन पर्पज काय आहे की
AC is converted into DC. ठीक आहे. alternate current is converted into pulsating DC. ठीक आहे. यामध्ये जो आपला डायोड आहे सिलिकॉन डायोड. ठीक आहे. सिलिकॉन डायोड हा आपला आपण मेन रेक्टिफायर जे आपलं सर्किट असतं, रेक्टिफायर सर्किट साठी आपण सिलिकॉन डायोड का करतो, यूज करतो. आणि डायोड आहे वन डायरेक्शनली फ्लो होतो, म्हणजे पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतो अप टू निगेटिव्ह. ठीक आहे. आता आपण बघितलं ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह जे तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल होती, पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमचा डायोड कंडक्ट होतो, म्हणजे त्यावेळेस तुमचा डायोड काय राहणार होता, ऑन राहतो. आणि निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ होतो. ही तुमची होती हाफ वेव्ह रेक्टिफायर होतं. आता जे आपलं आउटपुट मिळतं, जे तुमचं डीसी आउटपुट मिळतं, ते तुमचं पल्सेटिंग डीसी असतात. ठीक आहे. मग त्यातले जे एसी जे काही पार्ट असतात ते आपल्याला रिड्यूस करायला लागतात. जे अनवॉन्टेड एसी असतात, अनवॉन्टेड एसी सिग्नल असतात, ते तुम्हाला पूर्ण काय करायचे असतात, रिमूव्ह करायचे असतात. आणि तुम्हाला प्युअर डीसी वेव्ह फॉर्म पाहिजे, प्युअर डीसी वेव्ह फॉर्म तुम्हाला पाहिजे असेल, त्यावेळेस आपण काय यूज करतो, फिल्टर सर्किट यूज करतो. म्हणजे तुमचे जे अनवॉन्टेड एसी सिग्नल असतात ते आपले काय होतात, पूर्ण फिल्टर होतात युजिंग फिल्टर सर्किट. आणि यामध्ये आपण फिल्टर होण्यासाठी आपण कपॅसिटर आणि रेजिस्टर हे जे कंपोनंट आहे ते आपण याच्यामध्ये जॉईन केलेले असतात. आता ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता ठीक आहे. आता इलेक्ट्रिक पॉवर इज युजली ट्रान्समिटेड AC form. However, certain applications need DC power supply, such as electronic appliance. Hence, AC mains need to rectifier using DC power. ठीक आहे. हे तुमचे आहे रेक्टिफायर. आता याचं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की rectifier is an electronic circuit from converting AC into pulsating DC, and this process is known as rectification. ठीक है. In half wave rectifier, in half wave rectifier, during the positive half cycle, in half wave rectifier, during the positive half cycle, during the positive half cycle of input wave, the diode will be forward bias, and during the negative half cycles of input wave, ठीक आहे, the diode will be reverse bias. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे तुमचा डायोड हा फॉरवर्ड बायस असतो, आणि निगेटिव्ह हाफ सायकल तुमचा डायोड कोणत्या बायस मध्ये जातो, रिव्हर्स बायस मध्ये जातो. ठीक आहे. द रेक्टिफायर कंडक्ट्स करंट ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. conducts current during positive half cycle of AC input, and no current through it during negative half cycle of AC input. This is called half wave rectifier. ठीक आहे. यालाच काय म्हणतात, हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. आता rectifier performs is based on efficient DC output. The pulsating direct current DC is not constant. It fluctuates with respect to time. ठीक है. When this fluctuating direct current, DC current, is applied to any electronic device, the device may not work properly. ठीक है. Sometimes
continuous device may also be damaged. Electronics device, the device may not working properly. Sometimes the device may also be damaged. So the fluctuating direct current that does not fluctuate with respect to time. The only solution for there is smoothing the fluctuating DC. This can be achieved by using a circuit called as filter. जे आपले अनवॉन्टेड AC पार्टिकल असतात ते आपल्याला काय करायला लागतात, रिमूव्ह करायला लागतात. ठीक आहे, मग ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो, फिल्टरचा यूज करतो. म्हणजे जे आपले फ्लक्च्युएट येत होतो आपला DC सप्लाय, तर तो फ्लक्च्युएशन होऊ नये म्हणून आपण काय यूज करतो, फिल्टर यूज करतो. ठीक आहे, द फिल्टर is made up of a combination of components such as capacitor, resistor and inductor. ठीक है, the capacitor allow the AC component and block DC component. ठीक है, the inductor allow DC component, block AC component. ठीक है, कॅपॅसिटर काय करता की AC कंपोनंट अलाउ करतो आणि DC काय करतो, ब्लॉक करतो. आणि त्याच्या अपोजिट इंडक्टर असतो. इंडक्टर काय करतो, DC कंपोनंट अलाउ करतो आणि AC कंपोनंट काय करतो, तो ब्लॉक करतो. ठीक आहे, आता ही तुमची होती आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरची ही तुमची डायग्राम आहे. ठीक आहे, AC इनपुट आहे. AC ला आपण किती AC इनपुट आहे. AC ला तुमचा इथे ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला आपण डायरेक्ट AC सप्लाय दिला आहे. सेकंडरीला आपण काय केलं आहे की सेकंडरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण डायोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल आपण रेजिस्टरच्या एका टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे आणि रेजिस्टरचं सेकंड टर्मिनल आपण सेकंडरीच्या निगेटिव्हला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, ही तुमची हाफ वेव्ह रेक्टिफायर होते. आता तुमचं अनवॉन्टेड AC पल्स तुम्हाला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. अनवॉन्टेड AC पल्स तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे, म्हणून आपण पुढे काय आपण यूज करणार आहोत, फिल्टर. ठीक आहे, म्हणून आपण फिल्टर यूज करणार आहोत आपली DC आपल्याला मिळण्यासाठी. ठीक आहे, प्लेन DC तुम्हाला ऑप्टेन होण्यासाठी आपण काय यूज करतोय, फिल्टर यूज करतो. मग त्यासाठी आपण काय लावलेलं आहे, कॅपॅसिटर लावला आहे आणि एक लोड रेजिस्टर. ठीक आहे, ही तुमची आउटपुट वेव्ह फॉर्म होते येणार आहेत युजिंग फिल्टर. ठीक आहे, ही तुमची आउटपुट वेव्ह फॉर्म आहे. ठीक आहे, D मीन्स डायोड आहे, C मीन्स कॅपॅसिटर आहे, R मीन्स लोड रेजिस्टर आहे आणि I मीन्स करंट आहे. ठीक आहे, ही तुमची सर्किट डायग्राम आहे. इनपुट AC इनपुट म्हणजे तुमची इनपुट वेव्ह फॉर्म आहे आणि आउटपुटला तुमची पल्सेटिंग DC वेव्ह फॉर्म राहणार आहे. ही तुमची वेव्ह फॉर्म आहे. ठीक आहे, यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, डिजिटल मल्टीमीटर, व्होल्टमीटर लागणार आहे. CRO वेव्ह फॉर्म तुम्हाला ऑब्झर्व करण्यासाठी CRO लागणार आहे. करंट मीटर लागणार आहे, ब्रेडबोर्ड, ट्रान्सफॉर्मर लागणार आहे आणि डायोड यूज केलेला आहे आपण, डायोड 4001.
ठीक आहे. रेजिस्टर यूज केलेला आहे. रेजिस्टर आहे तुमचा 1 किलो 1 किलो ओहम आहे. कपॅसिटर 10 मायक्रो फॅरेड आहे. आपण हे कंपोनंट यूज केले आहे. आता याची प्रिकॉशन्स काय आहे की डू नॉट स्विच ऑन पॉवर सप्लाय अनलेस यू हॅव चेक द सर्किट कनेक्शन्स ॲज पर सर्किट डायग्राम. While doing the experiment, do not exceed the input voltage of the diode beyond the rated voltage of diode. ठीक आहे. This may lead to damaging of the diode. आता प्रोसिजर मध्ये काय आहे की प्रोसिजर मध्ये आहे की कनेक्ट इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर ऑन ब्रेडबोर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे की कनेक्ट द प्रायमरी साइड ऑफ द ट्रान्सफॉर्मर ऑफ एसी मीन्स एसी प्रायमरीच्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला आपण किती दिले आहे 230 वोल्ट एसी सप्लाय दिला आहे. ठीक आहे. कनेक्ट द CRO probe across secondary and measure the peak to peak voltage appearing across diode. ठीक आहे. जी आपली हाफ वेव्ह रेक्टिफायर जी वेवफॉर्म होते ते आपण काय करणार आहोत ती आपण बघतो. त्याच्यानंतर नाऊ कनेक्ट द प्रोब अक्रॉस द RL. ठीक आहे. RLच्या अक्रॉस आपण काय RLच्या अक्रॉस आपण कोणतं सर्किट यूज केलं आहे फिल्टर सर्किट यूज केलंय. म्हणजे एक आपली नॉर्मल जी तुमची हाफ वेव्ह रेक्टिफायर ती पण आपण बघायची. यूज फिल्टर का Yes, ma'am. ठीक आहे. ही तुमची प्रोसेस होती. आता यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल मध्ये तुमचं आहे रेक्टिफाईड आउटपुट तुम्हाला मेजर करायचं आहे. हा
ठीक आहे. आता याच्यात तुमची ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय आहे की रेक्टिफाईड आउटपुट बघायचं आहे, परत मेजर व्होल्टेज व्होल्टेज अक्रॉस जे तुमचं रेजिस्टर आहे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज तुम्हाला मेजर करायचं आहे. एकदा विदाउट फिल्टरने मेजर करायचं आहे आणि एकदा विथ फिल्टरने. ठीक आहे. एकदा तुम्हाला जे व्होल्टेज आहे एकदा सीआर वर मेजर करायचं आहे. म्हणजे सीआर वर आपण व्होल्टेज मेजर करतो तर त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे. नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू व्होल्ट पर डिव्हिजन नॉब. सीआर वर तुमचं जे व्होल्टेज तुम्हाला दिसेल वेव्हफॉर्म ही तुमचं अॅनालॉग फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे. आणि ठीक आहे. आणि याच्यावर मल्टीमीटरवर तुम्हाला डायरेक्ट डिजिटल फॉर्म मध्ये तुम्हाला व्होल्टेज आपल्याला मेजर करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हीडीसी मेजर विथ फिल्टर. एकदा विदाउट फिल्टरचा आपण रिडिंग घेणार आहोत सीआरओ वर आणि डिजिटल मल्टीमीटरने, आणि एकदा विथ फिल्टरने आपण रिडिंग घेणार आहोत सीआरओ आणि डिजिटल मल्टीमीटर. सीआरओ वर आपला अॅनालॉग फॉर्म मध्ये आपल्याला व्होल्टेज मेजर करता येतं. म्हणजे आपल्याला सीआरओ वर एक वेव्ह फॉर्म दिसते. ठीक आहे. त्या वेव्ह फॉर्मचा आपल्याला काय मेजर करायला लागतं, अँप्लिट्यूड आपण मेजर करतो आणि फ्रिक्वेन्सी मेजर करतो. तर अँप्लिट्यूड मेजर करायचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे की नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू व्होल्ट पर डिव्हिजन ऑफ. आणि जर तुम्हाला सीआर वर फ्रिक्वेन्सी मेजर करायची असेल, सीआर वर तुम्हाला फ्रिक्वेन्सी मेजर करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू 1/t. ठीक आहे. मग टाइम जेव्हा आपण मेजर करतो, टाइम असेल तर नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब हा तुमचा आहे टाइम मेजर करण्याचा फॉर्म्युला. मग एफ इज इक्वल टू 1/t. मग तो टाइम त्याच्यात आपण काय करतो, त्या फॉर्म्युलामध्ये टाकून आपण काय फ्रिक्वेन्सी काय करतो, कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. या प्रकारे तुमचं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. आता व्हीडीसी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. व्हीडीसी कॅल्क्युलेट करायचं असेल तर VM/पाय. ठीक आहे. व्हीएम आपल्याला व्हीएमचं जे रिडिंग आहे ते तुम्हाला कुठे बघायला लागणार आहे, सीआर वर किंवा डिजिटल मल्टीमीटरवर. त्यानुसार आपण व्हीडीसी काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. हे तुमचं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत थेरॉटिकल मध्ये आपण बघणार आहोत कॅपॅसिटर फिल्टर युजिंग हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. कॅपॅसिटर फिल्टर युजिंग हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. यामध्ये काय आहे की यामध्ये आहे की यामध्ये आहे की ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेक्टिफिकेशन the output generated the output will be the output generated will not result in pure DC form. ठीक है. Instead there is a presence of ripple. ठीक है. Ripple in the output. The ripple are unwanted AC part. तुम्हाला सांगितलं ना की तुमची
तुम्ही रेक्टिफायर मध्ये तुम्हाला डीसी तुमचा जो असतो हा तुमचा, त्यामध्ये काय असतो की रिपल फॅक्टर असतात, आणि ते रिपल फॅक्टर रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो, फिल्टर सर्किट आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे. द रिपल आर द अनवॉन्टेड एसी पार्ट प्रेझेंट इन द आउटपुट. जे आपण पल्सेटिंग डीसी व्होल्टेज म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो की त्याच्यामध्ये काय असतं, आपला रिपल फॅक्टर असतात, आणि ते आपल्याला काय करायला रिमूव्ह करायचे असतात, म्हणून आपण फिल्टर सर्किट काय करतो, यूज करतो. ठीक आहे. दिस अफेक्ट द इफिशियन्सी ऑफ द सर्किट. सर हे रंगीत पेज पाहिजे होतं हे असं, पहिलं पेज. ठीक आहे, जेवढे राहू चालेल.
मॅम आवाज नाही येते. आता येतोय का? येस मॅम. मगाशी नाही आला का आवाज? नो मॅम. ठीक ठीक आहे. ही तुमची हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज फिल्टर ची आपण ही ब्लॉक डायग्राम आहे शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, ही तुमची डायग्राम आहे. आता यात काय की द ऑपरेशनल अनालिसिस ऑफ हाफ रेक्टिफायर सर्किट कॅन बी डन ऑन द अबोव सर्किट that is basic half wave rectifier. It consists of semiconductor diode in series with the input AC supply, as well as the load is connected in series to the diode. Okay, the half wave rectification is done either based on the positive cycle of the supply or negative side of the negative side of the supply, as is connect consider both at a single duration. Okay, once positive cycle consider as per diode functionality, it will be forwarding bias that the result in the establishment, okay, of the path for flow of the current and rectification process takes place. Okay, if negative side of the cycle is considered, in that case the diode connected must